आणि आता पाहूयात 9 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 मार्चला होणाऱ्या सिंधुदुर्गमधल्या आंगणेवाडीच्या यात्रेला हजेरी लावणार। नारायण राणे, दीपक केसरकर, उदय सामंत आणि रवींद्र चव्हाणही या ठिकाणी असणार। भाजप आणि काँग्रेससह 6 राष्ट्रीय पक्षांचं 2023च्या वित्तीय वर्षातील उत्पन्न जाहीर। सर्व पक्षांचं एकूण उत्पन्न जवळपास 3077 कोटी रुपये, तर भाजपचं उत्पन्न सर्वाधिक असल्याची असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सची माहिती। राज्य पोलीस दलातील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश। कोकण रेल्वेच्या 2 एक्सप्रेसना तात्पुरत्या कालावधीसाठी लागणार अतिरिक्त डबा। पोरबंदर कोचुवेली एक्सप्रेसला शयनयान तर हिसार एक्सप्रेसला वातानुकूलित डबा जोडला जाणार। मुंबई गोवा महामार्गाच्या नावाच्या वादात आता कोकण प्रादेशिक पक्षाचीही उडी। महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग नाव देण्याची मागणी। नाशिकमधील सिटीलिंक बसचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर। थकीत पगार आणि इतर मागण्यांसाठी आजपासून संप। ऐन परीक्षांच्या काळामध्ये संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे हाल। पुण्यातील शासकीय कार्यालयांकडे 250 कोटींची पाणीपट्टी थकीत रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा। विमानतळ, वायुसेना, पोलीस आयुक्त कार्यालय आणि बांधकाम विभागाचा समावेश। विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना अवकाळी पावसासोबत आता गारपिटीचाही इशारा। मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यांनाही अवकाळी पावसाचा इशारा। अवकाळी पावसाचा पश्चिम विदर्भाला फटका, तर पश्चिम विदर्भात 44,579 हेक्टरवरील पिकांचं नुकसान।